कदम असते कदम राज आलं असते कदम शंखनाद भिनला आज आभाळी जाणत हा राजा अवतरला जगती शंखनाद भिनला आज आभाळी जाणत हा राजा अवतरला जगती सळसळत्या रक्तात ढिंगी पेटली ये सळसळत्या रक्तात ढिंगी पेटली धगधगली नसा रुद्र ज्वालामुखी असते कदम राज आलं असते कदम राज आलं असते कदम राज आलं
आणि या सर्वांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो, त्याचं नाव शिवाजी. अरे वाजवायचे सगळ्यांनी. अतिशय छान असं वर्णन या मुलीने केलेलं आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचे. त्यानंतर वीरा या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा ती देत आहे. सर्वांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजमिती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. सगळ्यांनी तर टाळ्या वाजवायचे वीरासाठी. मित्रांनो, माझे नाव जान्हवी संदीप फुगले. मी तुम्हाला शिवरायांचा पावाडा सादर करीत आहोत. चला तर मग सुरू करूया. शिवाजी महाराजांची गाथा, शिवाजी महाराजांची गाथा. माझ्या बदलला कुठला गमा आला कोण गाली दरबार कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आई आणि चाची आई बर का. नजरेत तिच्या आकार कुणी घेणो काकार साऱ्यांनीच मांडे हार. त्यात एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. गीत दाखत धरून देताना खान बोला छाती ठोकून शिवाला टाकत चिरडून. कौतिक झाले दरबारात शिव निघालं गुरुजीच. त्यात गोळ दळ पैदळ कळय बक्कळ अंगिरातीच वळ पानाला कापी चळचळ. वाटेत भेटेल चिंडीत ठेचीत खाण्याची सेना निघाली. गावच्या गाडून टोकणारे वादळ. आता शिवचा काय खरं नाही. इकडे निजाम इकडे मोगल पण इंग्रज तो वेळ फुलगला. राजाची सेना मुठभर खानदाला कसा ढोकणार. चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो छवा, अशा वाघिणीचा तो छवा. गनिमालक काके कावा डोक्यात गनिमे कावा. बेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर हा मेसांना बेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना भेगू त्याला नाही जात. शिवाजी राजांच्या क्रांतीची करीला काय कल्पना व्यक्तीची हजी जी जी जी. करीला काय कल्पना व्यक्तीची हजी जी जी जी. खाण्याच्या पेटीसाठी महाराजांनी छान दशम्या उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला
भेटीसाठी छान वारीला लक्षीदार शामियानाला आणि अशा शामिनी खान दौलत दुलताला साई पंडिताच्या संगतीवाला खान मुस्तफाचा आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ खाना हाक मारे तो श्री तो पुन्हा नजारावरती राज राजी खानाना राजाला आलिंग दिला अंधका केला खानदाभिमान मांडला कटारीचा वाण त्याने केला खर आवाज झाला चिकट होता अंगाला खाण्याचा तुका केला खाण्यात पडला त्यांना पोटामध्ये विचार धकला वागण खंचा मान केला टरा फाडलं पोटाला खानाचा कोतार बाहेर आला जी अशा तऱ्हेने माणसांनी सैतान अफजल खानाचा वध केला अशातले माणसांना ते जिजाऊ जय शिवराय शिवाचे किशोरा मी त्या भैरवाचे आपले खंड विषपिऊन मोडी पोळ्याची मुंडकी मोजून चंदीची ती त्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसेला आडवा जाऊन कोरे फाडून पडल्यानं साथी मराठे अस्त्र वज्र ज्याचे वार गाव दन त्यांचे ढाल देवीची खण मनी स्वराज्य डन शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मन मराठे उडत जात शत्रू सारा भावाच्या दळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी तो वैराची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडी तो वैराची मुंडकी मोजून पाचाळी सोडते असे मराठे
सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समोर धुरंधर आला सह्याद्रीच्या कुशीत उमलुनी समोर धुरंधर आला शिवसुताच्या आगमनाने शिवसुताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला आज हा धन्य पुरंदर झाला आज हा धन्य पुरंदर झाला कोणी गोविंदच्या कोणी गोपाळच्या बाळराजेचा कोणी गोविंदच्या कोणी गोपाळच्या बाळराजेचा तत्व सत्व अनुसत्व मराठी मोठवशी मापार माती माती अन महती मराठी तूच विजयी करणार सद्भाग्याने आज लागला वारस शिवराजाला आज हा धन्य पुरंदर झाला आज हा धन्य पुरंदर झाला कोणी गोविंदच्या कोणी गोपाळच्या बाळराजेचा कोणी गोविंदच्या कोणी गोपाळच्या बाळराजेचा संभाजी 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 संशयीची चमक दाखवी तशीच बुद्धीची दाखवी तशीच बुद्धीची सदा जागृती मनी असावी स्वराज्य वृद्धीची असावी स्वराज्य वृद्धीची शौर्याच्या तेजानं कुणी परतो अंधाराला शौर्याच्या तेजानं कुणी परतो अंधाराला संभाजी 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 हलवा सयानो सांगावा पुराणा संभाजी बाळाला या उगवत्या सूर्याला संभाजी बाळाला या उगवत्या सूर्याला संभाजी बाळाला या शिवपुत्र राजाला संभाजी बाळाला या शिवपुत्र राजाला कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञान कविराजे चहुमुलकी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी
राग ती राग न प्यारे साग पे तुझे राग मराठी आगा तो राग तुझे रंगान भगव रंगान साग दे गाज भवानी माता हे राजे धीर धीर हे राजे दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। मुबारक बहार में खुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है। मुबारक बहार में खुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है। बड़े इंतजार में बड़े दरबार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है। शेर आ गया है, शेर आ गया है, आ गया है। भवानी आईचा पुरंदरीचं रूप प्रचंड दुर्ग जन्मला. तऱ्यानभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. हळवा शिववासमान वाजतो, मायभूमिकाच श्वास भगव्याचे मानतो. धर्मशील शौर्यवती आसनात चक्रवर्ती जयश्री अतुल शोभा.
मोजणारी जात वरदानी थोडा तुझा मागे जगात अडूनी आजबडतात मोजणारी जात तू राजेशान, तू राजेशान, हिंदवी स्वराज्याचा तू राजेशान, आपल्या सैनिका तू राजेशान. शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. संभा पकड़ा नहीं जाता. हम हिंदुस्तान के बादशाह का ये ताज सर पर नहीं रखेंगे. हमें कैसा उम्र है सर? काफी संभाल मत लो. हिंदुस्तान के बादशाह से मजाक करते हो. मुस्ताफी माफ मुस्ताफी माफ. नहीं बादशाह हुजूर नहीं. खादिम ने जो मदरसा चल किया है काफी संभाल से वक्त हुआ है.
देखो संभाजी, तुम आलमगीर बादशाह के दरबार में खड़े हो। दूसरे आज तक तुम्हारे सफर में तुम्हें कोई काबिल नहीं मिला और तुम कैदी कशिश की ओर खींचते चले गए, लेकिन आज तुम सही मुकाम पर आए हो। आलमगीर बादशाह का दरबार ही तुम्हारे लिए सही जगह है, यही तुम्हारी सही मंजिल है। लाल, पहले तुम कदमबोशी करो और जमीन पर नाक रगड़कर कुर्निसात करो। मुकर्रम खान, काय म्हणालास? परत बोल. छत्रपती कोणाही समोर झुकत नाही. आणि दुसरी गोष्ट, तमीच शिकून घे. आम्ही छत्रपती आहोत, रयतेचे राजे आहोत. स्वराज्याच्या छत्रपतींशी बोलताना तमीज राखली जावी. तमीज क्यों? तुम कैदी हो और इस दरबार में कैदी बनकर खड़े हो. दुसऱ्यांदा आणि आम्ही सुटूनही जाऊ शकतो. दुसऱ्यांदा उस वक्त मुकर्रब खान नहीं था, लेकिन आज इस दरबार में मुकर्रब खान मौजूद है. तुम भाग नहीं सकते. कुर्निसात करो. कुर्निसात नाही, नहीं, कधीच नाही. मैं तुम्हारी खाल खींच लूंगा. हिम्मत आहे तेवढी? मुकर्रब खान ने अभी तुमसे कहा ना, करो कुर्निश, करो कदमबोशी. चंबा देखते क्या हो, झुको हमारे सामने, कुर्निश करो. अरे हट, कसला कुर्निसात? स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तूच आम्हाला मुजरा कर. चंबा, संभा नाही, संभाजी. छत्रपती संभाजी. खामोश. खबरदार. काफर, तुम्हारी इतनी हिम्मत, मैं अभी. मुकर्रब नहीं. चंबा, आखिरी मौका देता हूं, जवाब दो. कहां छुपा रखा है तुमने स्वराज का खजाना? खजाना? स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो मावळ्यांच्या काळजात ठेवलाय खजिना. शेतातून वाहणाऱ्या पाटात, भाज्यांच्या देठात, आया बहिणींच्या निरागस हसण्यात ठेवलाय खजिना. निकाल दो ये बेमुरवत आंखें, जलती सराख घुमा उसकी आंखों में. देखो इस मखलूक काफिर को नहीं लगता. रायगडाच्या पायथ्याशी काढण्यासाठी. बस एक बार शंभू राजा को आजाद कर दो, अपना सर शंभू राजा के चरणों में तड़पता हुआ पाएगा तू. बहुत तेज धार है, काट दो इसकी जुबान.
निजला शिवाचा बाळ इथे निजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला संभाजी वाघा संभाले संभाजी शिवपासम जगले संभाजी सिंहासम गेले संभाजी जगी अमर झाले. छत्रपती संभाजी महाराज की. वेदांत उगले त्याचं या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. अतिशय छोट्या वयामध्ये त्यांनी बाल संभाजीचं काम केलं. त्यानंतर शिवाजी महाराज जे झाले होते प्रणव उगले याचा पण या ठिकाणी सन्मान होतोय. बाकीचे ग्रामपंचायत सदस्य त्यांनी पुढे यायचे. त्यानंतर शंभूराजांच्या भूमिकेत शिवतेज उगले याचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या गावचे सरपंच या ठिकाणी सन्मान करतायत. त्यानंतर राजमाता जिजाऊ शाळ्या उगले इथे या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सईबाई म्हणून प्रगती हांडे इथं सन्मान होतोय. सर्व टाळ्या वाजवायचे. यानंतर मुश्रफ खान ऋषिकेश मेंगाल या ठिकाणी याचा सन्मान होतोय. आपले उपसरपंच अमोल उगले या ठिकाणी सन्मान करतायत बालकलाकारांचा. त्यानंतर औरंगजेबाचं जे काम केलं होतं आराध्य स्थान याचा सन्मान ते करा. हरिभाऊ उगले ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी सन्मान करतायत. त्यानंतर जे मावळे होते कुशल उगले याचा या ठिकाणी सन्मान होतोय. तुम्ही मागं जा, थोडं मागं जा, तुम्ही मागं जा, थोडं. त्यानंतर प्रज्वल पियुष उगले, त्यानंतर प्रज्वल वरपे, त्यानंतर देवान सहाणे आणि आर्यन कवी कलेच्या भूमिकेत आर्यन उगले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्व टाळ्या वाजवायचे. अशोक साबळे आणि गणेश उगले सन्मानित करतात बालकलाकारांना. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या बालकांना. त्यानंतर या नाटिकेत काम करणाऱ्या मुली स्वरा सहाने शिवकन्या गाणं खास छान केलं त्यांनी. आराध्य हसे, त्यानंतर श्रेया उगले, त्यानंतर मेघाल आराध्य उगले. तन्वी गुले इथं सन्मान होतोय. सिद्धी उगले इथं सन्मान होतोय. त्यानंतर रिद्धी उगले इथं सन्मान होतोय. वेदांत उगले याचा सन्मान होतोय. अक्षदा मेंगाळ त्यानंतर आराध्या उगले इथं सन्मान होतोय. इथं सन्मान होतोय. सिद्धार्थ उगले याचा सन्मान होतोय. आयोग मेंगाळ याचा सन्मान होतोय. त्यानंतर अर्णव गडाख याचा पण या ठिकाणी सन्मान होतो. अर्णव गडाख, त्यानंतर अर्णव उगले याचा सन्मान होतोय. शिवाजी महाराज की. ज्ञानेश्वरी उगले याचा सन्मान होतोय. अनिरुद्ध मेंगाळ याचा सन्मान होतोय. याचा सन्मान होतोय. हृदय मेंगाळ याचा अंकशाळेचं पट 36 असून इयत्ता पहिली पासून तर सर्व विद्यार्थी नाटकामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे 36च्या 36 मुलं ते सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. लहान लहान मुलं ते सहभागी झाले. श्याममध्ये याचं पण
ठिकाणी सन्मान होतोय. कोणी राहिले का? राहिले कोणी? संरक्षक रक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे ही नाटिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळमळा क्रमांक 2 या शाळेतील ते सर्व चिमुकले बाल कलाकार या नाटिकेचं दिग्दर्शन आपल्याच गावातील माननीय श्री प्रदीप सर यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे गावटे मॅडम यांनी त्यांना साथ दिलेली आहे. तेव्हा मी प्रथमतः प्रदीप सरांचा तिथं सन्मान करू इच्छितोय. आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल उगले यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे गावटे मॅडम यांचा सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा मॅडम यांनी काही क्षणात तिथं महाराजांची आरती होणार आहे. तेव्हा सर्व तरुण मित्रांना मला विनंती आहे की आपण कुणीही इथून जायचं नाहीये. आरतीची तयारी करा. त्याचप्रमाणे अस्मिता उगले मॅडम यांनी स्टेजवर यायचंय. आपले बच्छेंद्र निवृत्ती उगले यांनी करायचं आहे स्टेजवर. हिंदू राजा तरुण मित्र मंडळाचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व संस्थांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. अतिशय सुंदर अशा रीतीने आजची जी शिवछत्रपती महाराजांची जयंती उत्साहात साजरी झालेली आहे. आणि या जयंतीचा आता आरती झाल्यानंतर समारोप होणार आहे. या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आदरणीय दशरथ माटे उगले उपसरपंच अमोल रंगनाथ उगले यांच्या हस्ते सर्व मुलांना या ठिकाणी ट्रॉफी देण्यात येत आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचे आणि एकदा घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी